नमस्कार. सातारा स्मरण यात्रा या मालिकेतील आज हा 18वा भाग. साताऱ्यातील बॅडमिंटनचे सुवर्णयुग असं म्हणत मी सातारच्या बॅडमिंटन क्षेत्राच्या आठवणी या भागात कव्हर करणार आहे. पेशवेदारांचे गाव म्हणून ओळखले जाणारे सातारा तसे जुन्याच वळणाचे, आपल्या परंपरा आणि मर्यादा खूप जपणारे. त्यामुळे अशी जर कोणी कल्पना केली की नवीन बदलत्या दिवसाची सुधारणांची नोंद साताऱ्याने घेतलीच असेल तर ती मात्र चुकीची आहे. काही मर्यादा असेल, पण स्त्रियांनाही स्वातंत्र्य बहाल करण्यात सातारा मागे नव्हता आणि हे नव्याचे स्वागत शिक्षणापासून क्रीडा क्षेत्रापर्यंत सर्वत्र होते. म्हणूनच कुस्ती, हुतुतू, मलखांबरोबर टेनिस, क्रिकेट, बॅडमिंटन असे विदेशी खेळ येथे जोपासले जात होते. क्रिकेट विश्वाचा आपण मागच्या वेळेला आढावा घेतला, पण त्याच्याबरोबर बॅडमिंटनची लोकप्रियता होती आणि त्यामध्ये स्त्रियासुद्धा भाग घेत असत. माझ्या आठवते त्याप्रमाणे 45-46 सालापासूनच तांदुळाईत महाजनी वाड्यासमोर ओपन कोर्टवर बॅडमिंटन खेळले जायचे. हरिभाऊ महाजनी, कुलकर्णी, रामभाऊ ठोंबरे यांच्यासह डॉक्टर कुमारी ताराबाई काळे वगैरे महिलाही वेगळा ग्रुप करून खेळत असत. पुढे न्यूली स्कूलच्या आतील चौकात 2 कोर्स झाली. महिलांच्या क्लबमध्ये कन्या आहेत, तर तारामंडळी स्वतंत्र अशा 2 ठिकाणी महिला खेळत. लीलाताई जोग, सुधाताई बोकील, द्वारकाताई घाणेकर, आठवलेताई या पोक्त महिला नऊवारी साडी नेसून उत्तम खेळत असत. डॉक्टर नलिनी साठे, सहस्रबुद्धे वगैरे तरुण महिला वर्गही त्यात आघाडीवर असे. 1955च्या आसपास सातारा शहराच्या मॅचेस न्यूली स्कूलमध्ये मी पाहिल्याचं मला आठवतंय. डॉक्टर बोकील, सरवटे म्हणजे आता डॉक्टर सरवटे त्यांचे वडील, मुकुंदराव जोशी, हरिभाऊ महाजनी, विपट, डॉक्टर मुतालिक, भाटे हे ज्येष्ठ, तर कमलाकर खर्शीकर, बंडा मुतालिक, अबेदीन वगैरे तरुण मंडळींनी त्या चुरशीने खेळल्या होत्या. ती परंपरा पुढेही चालू राहिली. मी कॉलेजला 59 साली गेलो आणि परत 63 साली 65ला पुन्हा सातारला आलो. त्या मधल्या काळात न्यूली स्कूलने नवीन प्रेक्षागृह बांधले होते. सातारा बॅडमिंटन असोसिएशनने त्यासाठी काही देणगी दिली असल्याने त्यात क्लोज कोर्टची सोय करण्यात आली होती. ते असोसिएशनला नाममात्र भाड्यात सकाळी 6 ते 9 उपलब्ध करून देण्यात आले. शिवाय क्रांती स्मृती विद्यालयात 1 आणि पोलीस करमणूक केंद्रात 1 अशी 2 क्लोज कोर्ट्स आणि जोडीला ऑफिसर्स क्लबमधील 1 कोर्ट अशी 4 बंदिस्त बॅडमिंटन कोर्ट साताऱ्यात होती. त्यामुळे विद्यार्थी, तरुण आणि ज्येष्ठ असे सर्व वयोगटातील अनेक जण बॅडमिंटनचा आनंद घेत असत. माझा टॅक्स कन्सल्टंटचा व्यवसाय असल्यामुळे सकाळी 7 ते 10 घरचे ऑफिस, 10 ते 5 इन्कम टॅक्स आणि सेल्स टॅक्स आणि रात्री 8 ते 9 पुन्हा घरचे ऑफिस असा संपूर्ण दिवस बांधलेला असायचा. त्यामुळे व्यायाम आणि खेळाचा आनंद म्हणून मी सकाळी 5:30 ते 7 या बॅडमिंटनच्या ग्रुपला जाऊ लागलो. संध्याकाळी 6 ते 8 असा आम्हा मित्रांचा ग्रुप तांदुळीत जमायचा. आप्पा निगडीकर, जोशी, बाबुराव आपटे किंवा चिंतू गाडगीळचे दीपक मेडिकल अशा एखाद्या दुकानात हास्य विनोद गप्पा चालायचा. दिवसभरात हा शीण जाऊन ताजेतवाने व्हायचे असा परिणाम होता. त्यातीलच मधू जोशी, मनोहर जोगळेकर, अरविंद भावे, डॉक्टर भालू लिमे, हरिभाऊ महाजनी आणि मी असे आम्ही सकाळी 5:30 ते 7 आणि तात्या वडके 5:30 ते 7 न्यूली स्कूलमध्ये बॅडमिंटन ग्रुप सुरू केला. खूप धमाल यायची. तेथेच परत 7 ते 8 LICतील तात्या वडके, रामभाऊ बुरके, राजा शहाणे, मोघे, बुवा कान्हेरे, शरद गोखले, विखे कुलकर्णी हे खेळायचे. दत्ता रांगोळे, नंदू वडके, भाऊ भट्टळ, मुरलीधर जोशी, विनोद झौमर, सुरेश ठोंबरे, भारत भागवत, अजित बुता हा एक ग्रुप, तर हेंद्रे, डॉक्टर बाबा साठे, डॉक्टर PP जोशी, डॉक्टर सरवटे, सुहास जोशी वगैरे डॉक्टर मंडळीचा दुसरा ग्रुप पोलीस करमणूक केंद्र असे. गिरासे, विश्वास वाळके वगैरे अधिकारी येत. क्रांतीस्मृतीत यदुशाह, अरुण देवकुळे, सतीश गोडबोले, निवास बुरके, मुकुंदराव जोशी, भोपळे सर वगैरे सकाळी, तर दुपारी सौ जोशी, डॉक्टर सौ जोशी, डॉक्टर माधवी लिमे, बोकील आदी महिला खेळत. सातारा क्लबवर जर हायफाय मंडळी असत. डॉक्टर मुतालिक, धनंजय क्षीरसागर, प्राध्यापक सौ चव्हाण, छत्रपती सौ अरुणाराजे भोसले, छत्रपती शिवाजीराजे भोसले वगैरे राजघराण्यातील मंडळी, बाबा ओगले, सुधीर आपटे, डॉक्टर पारंगे हे बॅडमिंटनचा आनंद घेत. शिवाय रमेश मोरे, बशीर आणि शरीफ सलाटी, मनोज कान्हेरे, राजू बढिये, हेमंत आपटे, पाटील बंधू असे अनेक कॉलेज विद्यार्थी जोरदार खेळत. न्यूलिशूमध्ये सायंकाळी लिमयद्वय, बोकील, गोडबोले, दिवाकर, माझगावकर, कुलकर्णी वगैरे मध्यमवयीन महिला बॅडमिंटनचा आनंद घेत. माझी मिसेसही त्यातच जात असे. त्या नेहमीच्या गोट पाटल्या घालून अगदी मॅचेसही खेळत आणि बक्षीसही मिळत. प्रतिम महाजनी सर्व ग्रुपमध्ये खेळत असे, तर माधुरी माझगावकर आणि स्नेहल डिके या कॉलेज कन्यकात विजेतेपदाची स्पर्धा असे.
तेव्हा ईगल फ्लाय म्हणून शटल सर्वोत्तम समजतात आणि ₹15 डझन या भावाने मिळूनही महाग वाटत. बहुतेकांच्या रॅकेट 30-40 रुपयांना मिळणार लाकडी असत, तर मध्ये स्टील रॉड असल्या रॅकेट ₹75 पडत. शटलचे एखादे पीस गेले तर पीस रिप्लेस करायचे कौशल्य असे, त्यामुळे खर्च वाचायचे. तास दीड तास मनमुराद खेळून झाले की प्रत्येक कुठेतरी चहा घेऊन घरी पडत असे. आम्ही खणआळीतल्या राजविलास किंवा संतोषबाईत जात असू. खेळताना आरडाओरडा दंगा करीत प्रत्येकजण वय विसरून आनंद घेत असे. अनेकदा आम्ही एका दुसऱ्याच्या ग्रुपमध्ये खेळायला जात असो. त्यातून पुढे ग्रुपच्या आपापसात मॅचेस घ्यायला सुरुवात झाली. सर्वजण डबल्सच खेळणार असल्याने प्रत्येक ग्रुपच्या 3 किंवा 4 जोड्या होत. अशा 10, 15, 12 एंट्री झाल्या की मॅचेस रंगत. बक्षीस किरकोळच असे, पण नंतर ते स्नेहभोजन जोरदार असल्याने खूप मजा येईल. त्यामध्ये वयोवृद्ध डॉक्टर शरद आटले, हरिभाऊ मानवीपासून नवतरुण राज माजगावपर्यंत सर्वच आनंदाने सहभागी होत. तेव्हा सातारा जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन कागदोपत्री अस्तित्वात होती, परंतु प्रत्यक्ष कार्याचे काही चालत नव्हते. कराडला सोशल क्लबमध्ये डॉक्टर हावले, गरगटे, कोटणीस, लांजेकर वगैरे बॅडमिंटन खेळत. साखरवाडीला, फलटणला, वाईला सुद्धा बॅडमिंटन चाले. शिवाय कोयनानगरलाही तेथील कॉलनीत विरकर हा ख्यातनाम खेळाडूमुळे बॅडमिंटन क्लब चालू होता. तेव्हा आमच्या मनात असा विचार आला की ती असोसिएशन पुन्हा कार्यरत करावी. 75-76च्या सुमारास 1975-76 क्रांतीस्मृती एक बैठक बोलवण्यात आली आणि जुन्या हिशोबाचा धांडोळा घेऊन ते पूर्ण करण्यात आले. थोडीफार शिल्लक होती, ती कुणाकडे याच्यावरून वादावादी झाली, पण शेवटी ती बुडीत टाकून नवीन कार्यकारिणी निवडायचं ठरवलं. या सर्वात मी पुढाकार घेतल्याने मला अध्यक्ष होण्याचा आग्रह झाला, पण मी पोद्दार साहेबांचे नाव सुचवले आणि पोद्दार अध्यक्ष आणि डॉक्टर पारंगे आणि मी उपाध्यक्ष, माधव वडके खजिनदार आणि चंद्रकांत माजगावकर सचिव अशी नवीन कार्यकारिणी तयार करण्यात आली. आम्ही सर्वच उत्साहाने कामाला लागलो. सर्व ठिकाणच्या खेळाडूंशी संपर्क साधला आणि प्रथमच जिल्हास्तरीय सामने घेतले. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्याच्या जोडीला सातारा सिटी टुर्नामेंट भरवायला आम्ही सुरुवात केली. सर्वांना भाग घेऊन आनंद घेता यावा म्हणून नेहमीच्या ओपन, ज्युनियर, सब ज्युनियर आणि व्हेटरन्स म्हणजे 45 वर्षावरील या नेहमीच्या ग्रुपबरोबर 30 ते 45, 60 वर्षावरील आणि कपल असे नवीन ग्रुप तयार केले. त्यामुळे सिटी टुर्नामेंट्सने पुरुष आणि महिला मिळून 100-125 एंट्री येऊ लागल्या. सातारा जिल्ह्याच्या बॅडमिंटन क्षेत्रात नवीन चैतन्याचे वारे खेळू लागले. एकदा तर अधूनमधून जाणाऱ्या लाईटमुळे उशीर होत होता. स्पर्धेचा बक्षीस समारंभ रात्री 1 वाजता झाला, तरीही सर्व खेळाडू आणि प्रमुख पाहुणे डॉक्टर माधवराव बोकील, आता तेव्हा त्यांचं वयसो खूप होतं, पण ते उत्साहाने शेवटपर्यंत हजर होते. 1977च्या आसपास नगरपालिकेने शाहू स्टेडियमचे बांधकाम पूर्ण करत आणले. त्यामध्ये उत्तम उंची असलेल्या 2 बॅडमिंटन कोर्टची तरतूद होती. त्यातील एकाला आधुनिक लाकडी फ्लोरिंग करणार होते, कारण तेव्हा वुडन कोर्टची क्रेज होती. या सुमारास महाराष्ट्र राज्य संघटनेचे सूत्रही अविनाश वार्देकर, म्हणजे वेस्ट इंडिया ग्रुप जो होता ना, वेस्ट इंडिया इलेक्ट्रॉचा, तिथे अविनाश वार्देकर या तरुण उद्योजकांनी हातात घेऊन तिचे कार्य गतिमान केले होते. त्यांच्याशी आमचा संपर्क होता. वेळोवेळी गाठीभेटी होत होत्या. त्यातून आम्ही सातारा येथे राज्य अजिंक्यपदाची स्पर्धा भरावी असा विचार सुरू झाला, म्हणजे स्टेट ओपन चॅम्पियनशिप. सातारा छोट्या गावात त्याचे आयोजन करणे म्हणजे मोठे आव्हान होते. पेलले गेले असते तर कौतुक झाले असते, पण जर फसले असते तर साताऱ्याचे नाव गेले असते. म्हणून आम्ही सर्व खेळाडू, शिवाय तेव्हाचे नगराध्यक्ष प्रतापसिंह महाराज आणि साताऱ्यातील मान्यवरांशी विचारविनिमय केला. सर्वांनीच सहकार्याचे आश्वासन दिले. वार्देकरांचा पूर्ण पाठिंबा होता आणि एके दिवशी 1978ची राज्य अजिंक्यपद स्पर्धा साताऱ्यात होणार असे जाहीर झाले. आम्ही सगळेच जण उत्साहाने कामाला लागलो. मोती चौकातील सुरेश महानीच्या घरी त्या स्पर्धेचे अधिकृत ऑफिस झाले. रोज तेथे भेटी घेऊन वेगवेगळ्या कमिट्या स्थापन झाल्या. निवास आणि भोजन, स्मरणिका, टुर्नामेंट आणि निधी संकलन अशा कमिट्यांचे सदस्य सगळेजण झोकून देऊन कामाला लागले. वार्देकर, दाजीसाहेब नातू वगैरेंचे मार्गदर्शन होते. आधी 3 दिवस जिल्हा संघांच्या टुर्नामेंट, त्या 2 भागात असतात. प्रत्येक जिल्ह्याची टीम आणि अशा सर्व जिल्ह्यांच्या आंतरजिल्हा टुर्नामेंट्स आणि नंतर 3 दिवस वैयक्तिक मॅचेस असा तो कार्यक्रम त्यांनी चॉकआउट केला. 16 जिल्ह्यांच्या टीमच्या एंट्री आल्या आणि वैयक्तिक मॅचेसमध्ये सुजाता जैन, उफरीश नरीमन, प्रदीप गंदे, अनिल प्रधान, इक्बाल मेंदरगी, लॅरी डिसा, मनोहर बपुर्डीकर अशा दिग्गजांच्या सर्वांच्या एंट्री आल्या. स्मरणिकेसाठी जाहिराती मिळवण्यात अनेकांनी मदत केली.
रेहतादी हॉटेलच्या शानबागांनी निवास व्यवस्थेची जबाबदारी उचलली. ही सगळी तयारी जोरात चालू होती, पण ज्यावर मॅचेस होणार होत्या त्या दोन्ही कोर्सचं कामच रेंगाळलं होतं. शेवटी प्रतापसिंह महाराज आणि उपाध्यक्ष मधुका गोडबोले आणि क्रीडाप्रेमी राजाभाऊ कोटणीस यांनी जातीने लक्ष घातले आणि ती पूर्ण केली. त्याच्या लाईटिंगचे काम अडकले होते, ते आम्ही असोसिएशनने खर्च करून पूर्ण केले. अर्थात नगरपर्यंत ती रक्कम नंतर परत केली हा भाग वेगळा. ती कोर्स सर्वतोपरी पूर्ण झाल्यानंतर त्यावर पहिल्यांदा ट्रायल म्हणून उद्घाटनापूर्वी मी आणि चंदू माजगावकर जी पूजा करून खेळलो, ही आठवण आम्हाला आयुष्यभर पुरणारी आहे. स्पर्धेसाठी जवळजवळ 200 डझन सुपरक्राफ्ट शटल लागणार होती. ती खरेदी करण्यासाठी डॉक्टर पारंगे गाडी घेऊन मुंबईत गेले आणि होलसेल भावात खरेदी करून स्वतःच्या गाडीतून घेऊन आले. स्पर्धा उत्तम करायच्या, पण खर्च काटकसरी करून काही निधी शिल्लक ठेवायचा, म्हणजे पुढे तो वाढवून त्यातून राष्ट्रीय स्पर्धा घ्यायचा, असा आमचा त्या उत्साहाचा मानस होता. स्पर्धेचे उद्घाटन अर्थमंत्री नामदार शेषराव वानखेडे यांच्या हस्ते आणि छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झाले, तर बक्षीस समारंभ डॉक्टर निळकंठराव कल्याणी यांच्या हस्ते आणि आमचे इन्कम टॅक्स कमिशनर डी.जी. प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली घेण्याचे ठरले. उद्घाटनाच्या आदल्या दिवशी नवीन कोर्सचे औपचारिक उद्घाटन एखाद्या मान्यवर बॅडमिंटनपटूच्या हस्ते व्हावे अशी आमची इच्छा होती. सुदैवाने त्याच वेळेस तेव्हाचा भारताचा चॅम्पियन प्रकाश पदुकोण, म्हणजे आजच्या तरुण पिढीला सांगायचं दीपिका पदुकोणचे वडील, तो प्रकाश पदुकोण पुण्याला होता. आत्ताच्या पिढीला त्या महान खेळाडूची ओळख लागणार नाही, कधी लागली तर दीपिका पदुकोणचे वडील अशी माहिती असू शकेल. वार्धेकरांच्या मध्यस्थीने त्याची भेट घेण्यासाठी मनोहर जोगळेकर आमच्या वतीने पुण्याला गेले. अतिशय मृदू स्वभावाच्या प्रकाशने होकार तर दिलाच आणि ते उद्घाटन मी स्वतः खेळून आनंदाने करीन असंही सांगितलं. वार्धेकरांनी लगेच उदय पवार या भारताच्या उपविजेत्याला त्याबरोबर खेळायला सांगितले. तेव्हा प्रकाश पदुकोण भारताचा नंबर 1 जवळजवळ 10 वर्ष सत्तर होता आणि उदय पवार भारताचा नंबर 2 होता. म्हणजे भारतातले तेव्हा 1 आणि 2 क्रमांकाचे खेळाडू आम्हाला त्या कोर्सच्या उद्घाटनाला येणार होते. त्या दोघांच्या होकाराने आमचा आनंद द्विगुणित झाला. तेव्हाची एक गंमत सांगायला हरकत नाही. ते वार्धेकरांनी आमच्या मनोहर जोगळेकरला विचारलं, काय कसं नेणार? तो म्हणला, भाऊ काहीतरी व्यवस्था करू. तर प्रकाश स्वतः पदुकोण तिथं होतं, म्हणजे मी अरेतुरी चुकून म्हणतो, पण ते खेळाडू म्हणून. तो म्हणला, कशाला कोणाचं काय, इथनं बस जाते नाही, एस टी नाही. इतके साधेपणा प्रकाश पदुकोणचा. होता होता उद्घाटनाचा दिवस उजाडला. तुफान भरलेल्या स्टेडियममध्ये प्रकाशने श्रीफळवरून कोर्सचे उद्घाटन केले आणि नंतर प्रकाश पदुकोण आणि उदय पवार यांनी आपल्या कलात्मक खेळाने प्रेक्षकांना अविस्मरणीय आनंद दिला. त्याच्या मनमिळावू आणि ते साध्या स्वभावामुळे आम्ही फार प्रभावित झालो. त्याने मानधन घ्यायला नकार दिला होता, त्यामुळे त्याला काय भेट द्यावी असा प्रश्न पडला होता. डोक्यात विचार आला आणि बाजारात जाऊन अंदाजे त्याच्या बोटाच्या मापाची 1 तोळ्याची सीलची अंगठी खरेदी केली. त्या सीलवर, म्हणजे अंगठीवर नुसतं सील असतं ना, मजकूर काही नाही, पण कधी बदाम असतो किंवा नुसतं चौकोनी सील असतं, त्या सीलवर सातारा एवढेच कोरून घेतले. वार्धेकरांच्या हस्ते ती भेट त्याला दिली. त्याने ती टाळ्यांच्या कडकात बोटात घातल्यावर ती अंगठी बरोबर बसली सुद्धा. त्यानेही ती आवडले सांगून वर मी ती देवी बोटात ठेवीन असं सांगितले. तिची खरी गंमत पुढंच आहे. पुढच्या वर्षी त्याने ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप जिंकली. पहिली ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप जिंकणार तो पहिला भारतीय आणि ती जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. त्यानंतर वर्षभराने माधव वडके मुंबईला असोसिएशनच्या मिटिंगला गेलात. आमचा जो खजिनदार होता तो, त्याच्याने प्रकाशची गाठ पडली. वडकेने मी सातारा जाऊन सांगितलं, प्रकाशने आपलं बोट असं पुढं केलं आणि त्याला ती अंगठी दाखवली आणि म्हणलं, सातारा माझ्या कायम स्मरणार्थ आहे. फार आम्हाला ते वडकेने येऊन आल्यानंतर सांगितल्यानंतर आम्हाला अतिशय आनंद वाटला की आपण काहीतरी केलं आणि ते प्रकाशने एवढं मनापासून स्वीकारलं, याचा तो आनंद होता. स्पर्धेचे उद्घाटन दिमाखात झाले. स्पर्धा उत्तम झाल्या. बक्षीस समारंभही अप्रतिम झाला. सर्व सातारकरांचे मनापासूनचे सहकार्य हेच त्या यशाचे गमक होते. पुढच्या 3 दिवसात सर्व हिशोब पूर्ण करून आम्ही 40,000 रुपये शिल्लक राहिले. त्याचे फिक्स डिपॉझिटसुद्धा करून टाकलं. तेव्हा ते 40,000 रुपये म्हणजे आत्ताचे किती 5-10 लाख रुपये होतील कदाचित. पोद्दार सर अध्यक्ष आमचे पोद्दार सर होते. त्यांच्या डोळ्यात ते पाहून आनंदच आले. ते म्हणाले, मला तुम्ही हा सन्मान दिला ती आयुष्याची ठेव आहे. आणि आम्हाला तरुण सहकाऱ्यांचे कौतुक म्हणून पोद्दार साहेब आम्हाला घरी चहाला बोलून मी, चंदू आणि माजगावकर, तात्या वडके आणि डॉक्टर पारंगे यांना प्रेमाची भेटही दिली. तशी स्पर्धा सातारच्या इतिहासात अजून तरी झाली नाही आणि पुढे होईल का ही शंकाच आहे.
स्पर्धेनंतर वार्देकरांनी मला राज्य कार्यकारिणीवर येण्याचा आग्रह केला. पण मला जाणं ते शक्य नव्हतं, कारण इनकाउंटर मी इथं कोण बघणार. त्यामुळे मी नम्रपणे नकार देऊन चंदू माजगावकरला घ्यायला सांगितले आणि त्याने 5 वर्षे राज्य कार्यकारिणीवरती कामे केले. पुढे आमचा खेळ आनंदात चालू राहिला. सिटी आणि डिस्ट्रिक्ट टुर्नामेंट्स होतच होत्या. असोसिएशनकडे शिल्लक पैसे बघून अनेकांना त्याच्यात पदाधिकारी बनण्याची इच्छा होऊ लागली. मला पदामध्ये रस नव्हताच, त्यामुळे मी ते सहज सोडले. पुढे महाडिक अध्यक्ष झाले. त्यांनी शिल्लक वाढवली नाही, पण मूळ रकमेला कोणाला हाती लावून दिला नाही याची दक्षता घेतली. एकदा सत्ताकारण शिरले की मग मूळ उद्देश बाजूला होतो तसे होत गेले. दुसरीकडे शटलचे शॉर्टेज, वाढते दर, शिक्षणाची वाढती स्पर्धा यामुळे तरुणांचा ओढा गेल्या काही वर्षात कमी झाला आहे. आज छत्रपती शिवाजीराजे अध्यक्ष असून कार्यरत आहे, हे त्यांचं श्रेय आहे. राज्य स्पर्धेनंतरही मी आणि आमचे अनेक मित्र बॅडमिंटनचा आनंद लुटत राहिलो. ग्रुप बदलत गेले, कोणी रिटायर झाले, कोणी नवीन गेले, कोणी बदली झाली, हे चालू राहिले, पण आनंदात फरक पडला नाही. खरं तर डॉक्टर सांगतात की 50 नंतर बॅडमिंटन सोडून टेनिस खेळणे इष्ट, पण तरी मी आणि एक जण 60-65 वर्षापर्यंत खेळत राहिलो, हेच खूप झाले. आता आम्ही तेव्हाची सर्वजण, आमच्यातला एक सतीश गोडबोले वगैरे तर तो अजून खेळतो. आम्ही खेळातून रिटायर झालो, पण तरी कधीतरी कोर्टावर जातो, खेळ बघतो, मधून आनंदाने अरे आऊट आहे असं म्हणून त्याला अरे आऊट आहे सोड असं निघून जाते. पण खेळ सुटला तरी त्याने दिला 40-45 वर्षे दिलेला आनंद अजूनही मनात ताजा आहे. तेव्हा मी आणि पत्नीने आम्ही कपल डबल्समध्ये मॅचेस जिंकल्या. एका फायनलमध्ये आम्ही हरलो, पण रनर्सअपचं आम्हाला बक्षीस मिळालं. त्यामुळे त्या ढाली कपचं पॉलिश उडाले, पण हौसेने आणलेल्या तेव्हा परदेशी रॅकेट असायची, जपानची युनेक्स 8, आम्ही परदेशी गेलो तेव्हा युनेक्स 8, युनेक्स 10, युनेक्स 15 अशा आणलेल्या रॅकेट्स अजून व्यवस्थित ठेवल्या आहेत. पुढे मागे ते कप्स आणि ढाली आम्ही नातवंडांना दाखवतो आणि कुणी खेळलं तर त्या रॅकेट उपयोगी पडतील असंही वाटत राहतं. साताऱ्यातील त्या रॅकेट बघून सुद्धा आम्हाला आमच्या घरच्या तो जुन्या आठवणी आठवतात. साताऱ्यातल्या सुवर्णयुगाच्या स्मृती जागवताना केवळ हे स्मृतीवरच माझ्या आठवणीवर भर आहे. त्यामुळं या सगळ्यांची नावं घेताना एका दुसरं नाव माझ्याकडनं चुकून राहिलेही असेल, पण ते आपण विसरून जा. पण ह्या स्मृतींचा आनंद आणि बॅडमिंटनने दिलेला आनंद कायम स्मरणात राहणार आहे असं मला वाटतं. आज इथेच थांबूया. नमस्कार.